चालायला शिकणारं मूलच फक्त स्वतःच्या पायावर चालतं. ते जसं जसं मोठं व्हायला लागतं, तसं तसं ते स्वतःला पाय आहेत हे विसरायला लागतं. नंतरच्या आयुष्यात मग माणसाला वेगवेगळे पाय फुटायला लागतात. पद, ऐपत, प्रतिष्ठा, पैसा, सत्ता, कीर्ती, यश, लौकिक, प्रसिद्धी, राजकारण, स्पर्धा, पक्ष, जात, धर्म, परंपरा, रूढी, पायच पाय. या पायाच्या जोरावर तो आयुष्यभर लाथाळी करतो. हळूहळू एक एक पाय गळायला लागतात. सत्ता हा एक महत्त्वाचा पायच जाताना खूपच पाय नेतो. वार्धक्य जवळ येतो. सगळं गेलेलं असतं. तोपर्यंत आपल्याला स्वतःचे पाय होते याचं विस्मरण झालेलं असतं. ज्यामुळे तो माणूस आहे हे ओळखलं जात होतं. वार्धक्यात गुडघे गेले असं म्हणायचं, खरं तर सगळे पायच गेलेले असतात. बहुसंख्य माणसांना कशाची ना कशाची गॅरंटी हवी असते. या मूर्ख माणसांना कसली गॅरंटी हवी असते? या माणसाचा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नाही का? जगात हमी कशाची देता येते? आय प्रॉमिस टू पे द बेअरर या शब्दाकडे गहाण पडलेल्या माणसांना यंत्र आणि मानवी मन यातला फरक समजत नाही काय? माणूस गॅरंटी मागतो. त्यामागे खरंच काय धारणा असेल? चपलेचा अंगठा शिवून देणाऱ्या चांभाराकडेही ₹1 बदल्यात आपल्याला हमी हवी असते. तो शांतपणे सांगतो, "साहेब, चपलेचा अंगठा किती टिकेल ते चालण्यावर अवलंबून आहे." हे उत्तर आपल्याला व्यावसायिक चातुर्याचं वाटतं. आम्ही कसेही चाललो, चप्पल कशीही वापरली, तरी ती टिकली पाहिजे. हा चप्पल घालणाऱ्याचा हेतू. चप्पल काय आणि संसार काय, तो कुणाच्या हातात पडतो, त्यावर अवलंबून. बायकोचा उपयोग मी कसाही करेन, तिनं चांगलंच वागण्याची गॅरंटी दिली पाहिजे. माझे यजमान वाईट नव्हते, पण दिवसाच्या आणि रात्रीच्या सगळ्या आवश्यक गरजा भागल्यावर जी माणसं स्वतःसकट सगळ्या जगावर खुश असतात, त्यांच्यात आणि यजमानात फरक नव्हता. रात्र म्हणजे झोपण्यासाठी, गडद अंधारही लोभसवाना असतो. हे यांना कधी जसं वाटत नाही, तसंच ही माणसं चालण्याचंही काही देणं लागत नाही. कोजागिरीचं आणि ह्यांचं नातं फक्त मध्यरात्री दूध पिण्यापुरतं. मी त्या रात्री एकटीच गच्चीवर बसायचे. यांना मध्यरात्री उठवायचं ते दुधासाठी. खूप प्रसन्नतेपायी किंवा उदास वाटतं म्हणून आपला जोडीदार जागा राहिला, तर ते यांच्या गावीही नसायचं. मनात येईल ती रात्र समागमाची आणि राहिलेल्या गाढ झोपेसाठी इतकी माफक अपेक्षा असलेल्या वॉर्डरला आपण सखा सप्तपदी भव म्हणत पसंत करतो आणि एक न दिसणाऱ्या गरजांच्या तुरुंगात कायम अडकतो. सरकारी तुरुंगात कैद्याला नंबरचा बिल्ला मिळतो, इथं नवऱ्याच्या आडनावाचा बिल्ला मिरवावा लागतो. शिक्षा संपली तरी खरं तर शिक्षा संपतच नाही. तुरुंगवास संपतो. बिल्ला चित्तेपर्यंत साथ देतो. अशा संसारात घर म्हणजे जन्मठेप आणि विचार आणि मन गहाण ठेवून नवऱ्याला शरीर देणं म्हणजे सक्त मजुरी. सश्रम कारावास. नवरा संसार अर्ध्यावर टाकून गेला म्हणजे सश्रम कारावास संपतो. बिल्ला राहतोच. बिल्ल्यातला सौ जातो, श्रीमती राहते. ती पुन्हा किती बायकांचे संसार असे नवरे मिळाल्यापायी उजाड होत असतील. दुसऱ्या माणसाला मदत करणं म्हणजे स्वतःचं बळ अजमावणं. शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि ऐपतीनुसार आर्थिक परोपकार म्हणजे आत्मबळ वाढवण्याचा राजमार्ग. बेळगाव आणि सीमा भागात मराठी भाषेवर अन्याय होतोय ना, म्हणून पुण्यातली दुकानं बंद. मूर्खपणा आहे. आहे, पण काय करणार? आमच्यासारख्याचं 20,000 नुकसान समजा. हॉटेल, सोने चांदीवाले यांचं मोजमापच नाही. म्हणजे ताई, नुसता लक्ष्मी रोडचा हिशोब करायचा. 200 दुकानं आहेत असं समजायचं. 40 लाखाची उलाढाल बंद का? याचं उत्तर कोण देणार? त्याऐवजी एका दिवसाच्या विक्रीवर 1% मांडा.
पैसे बंद करण्यापेक्षा तो उभा करा. 40,000 या हिशोबाने मिळतील. आता सगळ्या पुण्याचा आणि मुंबईचा हिशोब करा. त्या पैशातून बेळगावात मराठी शाळांची संख्या वाढवा. जाता येता बंद काय, नवं सुरू करण्याची अक्कल नाही. म्हणून सुरू असलेलं बंद पाडायचं. या युनियनच्या पुढाऱ्यांच्या बायकांनी एक वेळ घरातल्या घरात स्वयंपाकघर बंद म्हटलेलं खपेल का यांना? हॉस्पिटलचं कॉरिडॉर म्हणजे दुःखाची, वेदनेची आणि वियोगाची बाजारपेठ. अनेक अनेक सही सलामत जीवानिशी वाचतातही. ती सगळी आपण वाचलो या आनंदातून निघून जातात. त्याचा आनंद भोवतालच्या दुःखाच्या पार्श्वभूमीवर जास्त गडद होतो. खडखडणाऱ्या स्ट्रेचर, ट्रॉलीज अशा दुःखी मनावर आणखी भीषण चरे उमटवीत जातात. जिथे ज्या वस्तूत नितांत शांततेची गरज असते तिथंच भरपूर गोंगाट असतो. क्षणभंगुरतेचा वर्षाव होत असताना अडाणी म्हणूनच मुक्त असे स्वीपर्स आणि झाडूवाल्या तिथंच कचाकच भांडताहेत. तर स्टुडंट्स आणि त्यांचे ऑनरीज याच व्यथेच्या बाजारपेठेत हास्यविनोद करत जातानाही दिसतात. त्यांचे ते विनोद आणि चेष्टेतल्या खळखळणाऱ्या उकळ्या-पाकळ्या मारहाणीच्या भांडणाइतकेच बदसूर वाटतात. अतिपरिचयाने दुःखाची अवहेलना होते. कुणाचं व कुणावर दबाव राहत नाही. धाक नाही म्हणून शिस्त नाही. ही लोकशाहीची रोपं आणि त्यांना लागलेली अमाप लोकसंख्येची फळं. आम्ही यातून काय शिकलो? तर आमचं कोणी वाकडं करू शकत नाही हा उन्मत्त आनंद. काळ म्हटलं की वर्षे आली, महिने आले, महिन्याचे दिवस आणि दिवसाचे तासही आले. तासांनाही मर्यादा आहेत. 7 दोनदा वाजतात. 8, 9, 10, 11, 12 सगळे तास दोनदा वाजतात. एवढ्या प्रचंड अनादी अनंत काळाचा किती छोटी शक्कल. 24 तासाचा एवढासा तराजू तो कसा कळायला न्याय देईन? 2 पायांचा माणूसही मग काळापेक्षा वेळेचं भान जास्त ठेवतो. वेळेइतका छोटा होतो, क्षुद्र होतो. माणूस क्षुद्र होतो आणि काळाचं काम सोपं होतं. काळ फक्त वेळ साधतो, सेकंदा इतका छोटा होतो. उशाशी त्या क्षणी डॉक्टर असेलच तर ते म्हणतात, आय एम सॉरी. जगायचं म्हटलं की वय आलं, वर्षाचा हिशोब आला, महिन्याचा हिशोब आला. खरं तर आयुष्य जगायचंच नाही, गणितच जगायचं. दिवस आणि जागेपणीचा काळ आकडेमोडीत घालवायचा आणि रात्री झोपताना त्याच आकडेमोडीच्या वह्या उशागती ठेवून झोपायचं. मग जाग येते ती नवे कंस मांडण्यासाठी. कंसात मांडलेली कालची उत्तर बरोबर की चूक ते तपासण्यासाठी. काळ 24 तासांनी पुढे गेल्याची जाणीवही नसते. जागेपणीच जाणीव 3 काट्याचं गणित सोडवण्यात गेलेली आणि झोपेत तर जाणीवेचाच काटा निघालेला. कालची उत्तरं चुकीची आहेत असं वाटलं तर ती फेकून देण्याचं धाडस हवं. त्यावेळी अहंकाराचा काटा सलत राहतो. तो काटा तर काळालाही व्यापून उरतो. मग कालचं चुकीचं उत्तर घट्ट कवटाळून धरायचं. 24 तासांनी फक्त दूध नसलेलं समजतं. विचार नसल्याचं ज्ञान येत नाही. कालच्या शिळ्या जाणीवा, शिळे मानपान, भांडण, बेबनाव, धर्म, भावना, कायदे मेंदूचा फ्रीज करून त्यात ताजे ठेवायचे. ते सांभाळताना आजच्या गणिताचंही चुकीचं उत्तर उद्यासाठी तयार ठेवायचं. काळ पुढे जातो, वेळ तीच राहते.